मी नीता क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वात आधी गुड मॉर्निंग. म्हणजे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आता फ्रेश झाली आणि म्हटलं चहा ठेवूया, कारण की मला सकाळी उठल्या ना चहा हा लागतोच. म्हणजे चहा पिल्याशिवाय माझी सकाळच होत नाही पूर्ण असं मला वाटतं. तर मग मी म्हटलं चहा करूया आणि फ्रीज बघून बघितलं तर दूधच नाही आहे. दूध रात्री संपलं आणि ते माझ्या लक्षातही नाही राहिलं सकाळी आणायला सांगायचं किंवा मग रात्रीच आणून ठेवायला. आता सकाळी बघितलं तर दूध नाही आहे. मग मी आता ब्लिंकिट केलेलं आहे. ब्लिंकिटवर दूध आता येईल आणि मग मी चहा करेल. त्याच्यानंतरच मग मला फ्रेश वाटतं आणि मी पुढच्या कामाला मग मी रेडी असते. आणि आजपासून ना स्कूल स्टार्ट झाली. म्हणजे आज मंडे आहे 15 तारीख. आजपासून स्कूल स्टार्ट झाली आहे. पण माझा मुलगा आता तो 7th स्टँडर्डमध्ये गेला आहे. एवढा मोठा झाला माझा मुलगा. कधी एवढा मोठा झाला का ते कळलंच नाही. पण आता अजून तो गावावरून आलेला नाही. त्याला त्याला घेऊन मम्मी पप्पा बसणार आहेत आणि तो उद्या येईल आणि मग उद्यापासून जाईल तो स्कूलमध्ये. तर तो नसला ना की मग माझे दुकानावरून काही सामान वगैरे आणण्याचे भरपूर असे प्रॉब्लेम होतात. कारण की तो असला ना की त्याला पटकन पाठवता येतं, हे घेऊन ये ते घेऊन. आणि तो नसला ना की मग मला ब्लिंकिट करावं लागतं. आणि ब्लिंकिट करण्याचे फायदेही आहेत आणि गैरफायदेही आहेत. तर गैरफायदे काय बघा, म्हणजे फायदे मी आधी सांगते, कारण की फायदे आपल्याला जेव्हा काय पटकन लागलं ना आपण घरी बसूनच म्हणजे पटकन मागवू शकतो. ज्यांना पटकन बाहेर जाणं शक्य होत नाही ना त्यांच्यासाठी ते चांगलं आहे की पटकन घरी देऊन जातं. आणि गैरफायदा एक आहे ना, आता समजा जर मुलं जर घरी राहिली किंवा दुकानात जाणारे असेल ना कोणी, तर आपण त्यांना फक्त एकच गोष्ट आणायला सांगतो आणि त्याच वस्तूपुरते आपण पैसे देतो की हे घे. आणि म्हणजे आता समजा दूध आणायला पाठवलं ना तर दूध घेऊन एवढं पाठवतो. आणि हे ब्लिंकिट करायचं म्हणजे जर आपण ॲप जर एकदा ओपन केलं ना तर आपण त्याच्यात दूध ॲड केलं, मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वस्तू दिसल्या मग त्या ॲड केल्या. आणि कधी कधी असं होतं ना जे आपल्याला नको असतात तेही आपल्याला आवडलं की लगेच आपण ते पण ॲड करतो. आणि मग एकदाच जर आपल्याला समजा आपल्याला फक्त 50 रुपयाची वस्तू मागवायची असली तरी आपण तिथे 400 ते 500 रुपये खर्च करून बसतो. आणि आपल्याला ती सवय लागली ना की आहे ब्लिंकिटचं ऑप्शन आहे, आपण तिथून मागवून घेऊया, तर आपण बाहेर जाण्या येण्याचाही कंटाळा करतो. आणि ते आता माझ्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे मला बाहेर जाण्यात एवढा कंटाळा येतो ना, दुकानात कुठे वगैरे जायचं असलं तर की नको वाटतं की जाऊ दे, आहे ना ब्लिंकिट आहे ना, ओपन करूया आणि मागवून घेऊया. तर तुमच्यासोबतही होतं का असं सांगा. आपल्याला जर एकदा ब्लिंकिटवरून सामान मागवायची जर सवय झाली ना तर आपण डीमार्टला वगैरे जाण्याचा पण कंटाळा करतो आपलं. म्हणजे आता किती महिने झालेत ना माझं डीमार्टला जाणं होत नाही. पण मी यावेळेस किराणा ऑनलाईन डीमार्ट आहे ना त्याच्यामधून भरला. पण कसं होतं ना म्हणजे डीमार्टला जाणं होत नाही, बाहेर किराणा भरायला जाणं होत नाही. आणि मग ते ऑनलाईनच चहा पावडर संपली की ब्लिंकिटवरून मागव, साखर संपली की ब्लिंकिटवरून मागव, तांदूळ संपले की ब्लिंकिटवरून मागव. असं म्हणजे करता करताना ती सवयच तशी लागून जाते की आहे ना ब्लिंकिट, तिथून मागवून घेऊया लगेच. असं तर ते एक चांगलंही आहे आणि चुकीचंही आहे असं मला वाटतं. कारण की त्याच्यामुळे ना आपले चालण्याची सवय मिळते, जाणं येणं होत नाही बाहेर. आधी कसं ना काही थोडं पण म्हणजे काही आणायचं असलं ना की पटकन बाळा, म्हणजे माझी मम्मी तर एवढी स्ट्रॉंग होती ना, माझी मम्मी काही वस्तू आणायचं म्हटलं ना की तिला जवळपासच्या दुकानावर गेलेलं आवडायचं नाही. त्याचं एकच फिक्स दुकान होतं स्टेशनला आणि तिथेच जायची, तिथूनच सामान सगळं भरून यायची. तेव्हा मला कंटाळा यायचा, तेव्हा मला असं वाटायचं कशाला एवढं लांब येतेस, कशाला एवढं लांब सगळं काही वजन उचलून घेऊन येतेस. जेवढं सगळं सामान ती वजन उचलून घरी ती चालत यायची, ती रिक्षाही नाही करायची, तशी ती चालत घरी यायची. आणि आता जर मला स्टेशनला जायचं म्हटलं ना की मला असं प्रश्न पडतात की मी कशी जाऊ तर परत येऊ कशी, एवढे प्रश्न पडतात. मग मला ऑटो मिळेल का, मला इथूनच ऑटो हवी आहे. कारण की चालण्याची सवय ना ही खूपच कमी झालेली आहे. त्याचं खरं कारण तर ऑनलाईन शॉपिंग, बरोबर की नाही. आता दूध आल्यावर चहा ठेवते आणि मग पुढच्या कामाला लागते. आणि फायदा बघायचा आहे. आता दूध आणायला घरी जायला दुकानात कोण नव्हतं आणि हे आलं, हा आहे फायदा. आणि जेवढे मी सांगितले ना ते आहेत गैरफायदे. तर हा फायदा आहे ना, म्हणजे सवय लागून गेलेली आहे की दुकानात जायचं नाही आणि मागवून घ्यायचं. इथं पटकन लगेच काय काय मागवलं बघा, मी दाखवते. त्याच्यात दूध आहे आणि हे फ्लावर पूर्ण बघा, पूर्ण झाडासकटच आले ते. त्याच्यात फ्लावर थोडंसंच असेल आणि वजन वगैरे किती आहे ते काय नाही, फक्त ते पीसवर मिळतंय. आतमध्ये आहे तसं फ्रेश आहे, छान. आणि बनाना थोडे 4च मिळतात त्याच्यावर, असं डझन वगैरे नाही मिळत.
आणि मुलाला खाऊ बस. एवढ्याच वस्तूचे झाले म्हणजे किती 300 रुपये झाले. आणि हेच मी फक्त दूध आणायला पाठवलं असतं ना तर 50 रुपये दिले असते. त्याच्यात दूध अजून त्याच्यासाठी जे खायला वस्तू आहे ना ते घेऊन तो घरी रिटर्न आला. तर चहा करूया. फायनली दूध आलं आणि ते ब्लिंकिटवाल्यांचे मनापासून आभार, कारण की त्यांनी दूध आणून दिलं. कारण की चहा घेतल्याशिवाय ना मला सकाळ झाल्यासारखं वाटतच नाही. आता दूध आलं आहे हातात, आता चहा ठेवायला सुरुवात. एका साईडला दूध तापायला ठेवते आणि एका साईडला चहा करते. आणि तोपर्यंत बाकीची जी काही कामं आहेत ना ती करून घेईल. कारण की सकाळी काय कोणाकोणाला आहे तशी सवय नक्की कमेंट करून सांगा. हा सकाळी चहा पिल्याशिवाय म्हणजे आपण कितीही ज्ञान देत असू ना कोणाला की सकाळी चहा प्यायचा नाही, नाश्ता करायचा, हे ते, पण तरी ते सकाळी चहा घेतल्याशिवाय ना दिवस पूर्ण झाल्यासारखं दिवस उगवल्यासारखं वाटतच नाही. तर माझं तर नक्कीच असं आहे. म्हणजे कसं लहानपणापासूनच आपल्याकडे कोण एवढं म्हणजे आरोग्याची काळजी घेणारं कोण नव्हतं. म्हणून सकाळी चहामध्ये काय असायचं तर चहा आणि टोस्ट, चहा आणि ब्रेड वगैरे असायचं. तेव्हापासूनच लहानपणापासूनच सवय झालेली आहे. तर आता कितीही ती सवय चेंज करायचं म्हटलं ना तरी होत नाही. आपण मग जरा आधी आपल्याला हवे असेल चहा. तर तुम्ही आहात का चहा लवर, तसं कमेंट करून मला सांगा. तर आता एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे, एका साईडला चहा करते आणि मग चहा घेताना आपण परत गप्पा मारूया. सकाळी उठल्यावर किचन स्वच्छ असेल ना की मग दिवस म्हणजे सकाळी सकाळीच कामं करायला पण छान वाटतं. आणि मला एक सवय आहे ना, सकाळी उठल्या उठल्या कधी गॅस सुरू करताना मी गॅसच्या पाया पडते. काय माहिती अशी सवय कशामुळे लागली आहे, पण ती सवय लागलेलीच आहे. आणि आता बाकीचे चहा ठेवला आहे, तोपर्यंत चहा चांगला उकळेल ना तोपर्यंत दुसरी काही कामं करून घ्यायची. तर रात्री कपडे वाळत घातलेले काल, तर ते कपडे आता काढून मी इस्त्रीला वगैरे देण्यासाठी घड्या वगैरे घालून घेते. आणि म्हणजे आमचं घर ना पोलीस क्वार्टर्समध्ये आहे. छान असे म्हणजे जुने 93च्या काळामधले आमचे बिल्डिंग आहे. आणि त्याचं काम जुनं आहे पण छान वाटतं, वातावरण छान वाटतं घराचं. म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात ना. तर नवीन फ्लॅटमध्ये तर राहायला जायचं नाही, तेव्हा नवीनची मजा घेऊ. पण आता आम्ही जिथे आहेत ना तिथेच आम्हाला खूप छान वाटतं, भारी वाटतं. तुम्हीही राहता का पोलीस क्वार्टर्समध्ये? जर कोणी असेल माझे व्हिडिओ बघणारे तर तसं कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले ना तर व्हिडिओला लाईक करा. आणि असंच मग मी अजून माझे डेलीचे ब्लॉग किंवा मी काय शिवणकाम करते, काय काय घरातलं कामं करते ते सगळं तुमच्यापर्यंत शेअर करेन. आणि मी आता शिवण क्लास सुरू करणार आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मी देत राहील शिवणकामाच्या. आणि लगेच मला साडीवालीचा फोन आला, मला तिथे जायचं होतं. आज सोमवार असल्यामुळे ना साडीवालीचा फोन आला आणि तिने मला बोलवलं साड्या बघायलाही, आणि तिने माझ्यासाठी औषधंही आणलं होतं. त्याच्यासाठी मग मी केले आणि खूप छान छान साड्याही होत्या, ड्रेस मटेरियल्सही होते. आणि तिथे माझ्यासाठी औषध आणलेलं ना, ते औषध पण घ्यायचं होतं. म्हणजे गॉलब्लॅडरवरचं तिने औषध आणून दिलेलं मला आयुर्वेदिक. तर ते घेऊन मी साडी घेतली की नाही घेतली ते मी नंतर दाखवते. आणि मग मी घराकडे यायला निघाले परत. दुपारी थोड्या वेळ झोपले आणि मी झोपलेले, पण विराट उशिरा उठल्यामुळे ना तो जरा दुपारी आता झोपला नाही. तर त्याने घरात एवढा पसारा केला ना की मी दिवसभर जेवढं आवरलेलं ना तेवढं सगळं त्याने परत अस्तव्यस्त करून ठेवलं. सगळं कुठे कुठे सगळं म्हणजे ज्या वस्तू नको काढायला ना त्या आपण सगळं घरात काही कापून वगैरे असं एवढं पसारा करतो ना. आणि आपण आवरायचं आणि मुलांनी पसारा करायचं, एवढंच त्यांची कामं असतात. फायनली आता सिद्धांत आलाय गावावरून. कधी आलास? आज. आणि आम्ही आता कुठे चाललोय? फायनली सिद्धांत आलाय गावावरून आणि आम्ही आता चाललोय कुठे चाललोय? स्कूलमध्ये ॲडमिशन बुक्स घ्यायला आणि ॲडमिशन. काय खाल्लं मी? हॅलो बाई, आता आम्ही जातोय बुक्स घेऊन मॅकडॉनल्ड्समध्ये. माझी मम्मी मला घेऊन जाते. असं होईल का? नाही, मी नाही घेऊन जाते. अरे नाही घेऊन जात. ऑलरेडी येणे याची बुक्स आले, बुक्स आलेत. आणि मम्मी खोटं बोलते. त्याचे युनिफॉर्म वगैरेचा पण खर्च झाला. आणि छोटा मुलगा आहे ना त्याच्यासाठी पण आम्ही शोधत फिरत आहोत. त्याला सिनियरचं ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून. मी कसं आणि असं मध्येच चाललं आहे, पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचं, पण त्याला खाऊ घालते कारण की तो खूप दिवसानंतर गावावरून आला आहे म्हणून. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा.
काय झालं मग ते ते आम्ही बघितलं तेव्हा काय बोललो मी. आणि तू कधी बघितलं आम्ही कधी गेलो होतो? तुम्ही खाल्ला नाही का घरी मागून? हां? कुठे का लागते कसा? कशाला घेऊन चल. मी नाही खाणार का नको आहे. किती नंबर आहे दाखव. हा नंबर आहे 3 आहे. म्हणजे ते पण येल्लो कलरचं आहे. नवी थाला फर्निचर ते पण येल्लो कलरचं आहे. म्हणजे काय असतं? आलं बघ. गावावरून आल्यावर पहिल्याच दिवशी लगेच जरासं पण चेन नाही. हा मजा आहे बाबा एका पोरग्याची मजा. नोटबुक घेतले काय? काय घरी? सलमान खानचा भाऊ आहे तो. हे मग एक मुलगा काय म्हणते त्या खायला? बर्गर काय का? किती पोटात दुखलं ऑपरेशनला जायचं असलं तरी हे खाल्ल्याशिवाय खाणार.